देश भर में वन नेशन वन इलेक्शन पर हो रही चर्चा के बीच सांसद संजय राउत ने इस मुद्दे पर अपनी प्रतिक्रिया दी है। राउत ने इसे संविधान और लोकतंत्र के खिलाफ बताते हुए सत्ताधारी पार्टी पर गंभीर आरोप लगाए हैं। ये एक व्यावहारिक योजना है और इसे लागू करना देश के संविधान के खिलाफ होगा। साथ ही उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और अदानी पर भी निशाना साधा। 2029 पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का? हा माझा प्रश्न आहे। या देशामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य पूर्णपणे मोडून उद्ध्वस्त करण्याच्या ज्या योजना आहेत नरेंद्र मोदीच्या, त्याच्यामध्ये वन इलेक्शन वन नेशन ही त्यांची संकल्पना आहे। या देशामध्ये संघ राज्य पद्धती आहे, फेडरल स्टेट सिस्टीम आहे। प्रत्येक राज्याची सामाजिक, त्यानंतर तिकडलं एक मौसम वातावरण प्रत्येक ठिकाणचे वेगळे आहेत। जम्मू काश्मीरला तुम्ही निवडणुका घेऊ शकत नाहीत लोकसभे बरोबर, नॉर्थ ईस्टला घेऊ शकत नाहीत तुम्ही। काही राज्यामध्ये तुम्ही 7-7 टप्प्यात निवडणुका घेताय। फक्त तुमची व्यवस्था आणि तुमची सोय पाहण्यासाठी, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही या निवडणुका घेत आहात। वन इलेक्शन वन नेशन। राज्यांचे प्रश्न वेगळे असतात आणि लोकसभा म्हणजे राष्ट्रीय प्रश्न वेगळे असतात आणि त्यानुसार लोकांनी विचारपूर्वक मतदान करायचं असतं। हे गेले आपण 70-75 वर्ष पाहतो। तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप घेऊ शकलेल्या नाही आहात। वन नेशन वन इलेक्शन वाल्यानं तुम्ही या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठी घेतल्या नाहीत कारण तुम्हाला हरण्याची भीती वाटते। त्याच्यामुळे हे बिल तुम्ही आणलंय, कॅबिनेटने मंजूर केलंय, पण 2029ला मी फार जबाबदारीनं बोलतोय, लोक याच्यावर टीका करतील। 2029ला वन नेशन वन निवडणूक इलेक्शन जो काय त्यांचा फंडा आहे, त्यावेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का, ही माझ्या मनात कायम शंका आहे। त्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांच्याकडे 2 टेकू आहेत, त्यांना पक्ष फोडण्याचा आणि बहुमत प्राप्त करण्याचा अनुभव आहे। तरी माझा हा प्रश्न आहे, ज्यांनी देशाच्या संविधानावर आणि देशाच्या संघ राज्य व्यवस्थेवर अशा प्रकारे हल्ला केलेला आहे, इतिहासानं त्यांना माफ केलं नाही आणि पुढे जाऊन जी नवी योजना किंवा रचना ते आणायचा प्रयत्न करत होते, ती पुढे नेण्यात ते राजकारणात राहिले नाही। निवडणुका लागतात कोणत्या लोकसभेच्या? असं बोला मग, कधी लागू द्या। शिवसेनेनं मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे आणि आम्ही अत्यंत ताकदीने निवडणुका लढवू। 3 वर्ष या निवडणुका रखडवून ठेवल्या, 3-3.5 वर्ष। मुंबईसारख्या शहराला लोकनियुक्त सरकार म्हणजे महापालिका दिली नाही, महापौर दिला नाही का? तर त्यांना हरण्याची भीती होती। विधानसभा निवडणुकीमध्ये वाममार्गानं आम्ही विजय प्राप्त करू शकतो याची खात्री पटल्यावर ते आता महानगरपालिकेची निवडणूक घेण्याच्या तयारीत आहेत। पण तुम्ही घ्या, आमचे कार्यकर्ते, आमचा मतदार हा ठामपणे मुंबईत मराठी माणूस टिकावा, मराठी माणूस राहावा आणि मुंबई ही राजधानी मराठी माणसाची आहे, ती महाराष्ट्रातच राहायला पाहिजे, यासाठी आम्ही प्राणांची बाजी लावून ही निवडणूक लढू।